नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक रिक्रुटमेंट न्यूज घेऊन, जी की इको बँक आहे। 11 पब्लिक सेक्टर बँकापैकी एक बँक, या बँकेने लोकल बँक ऑफिसरची रिक्रुटमेंट काढलेली आहे। आता लोकल बँक ऑफिसर म्हणजे काय याची पार्श्वभूमी तुम्हाला मी पहिले सांगेल विद्यार्थी मित्रांनो। याच्या अगोदर कोणकोणत्या बँकांनी लोकल बँक ऑफिसरची रिक्रुटमेंट काढली होती त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला पहिले इन्फॉर्मेशन देईल। या ठिकाणी सुरुवात केली इंडियन बँकेने पहिले लोकल बँक ऑफिसरची रिक्रुटमेंट काढली। त्याच्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया इने लोकल बँक ऑफिसरची रिक्रुटमेंट काढली आणि तिसरी आहे जी तिसरी पब्लिक सेक्टर बँक आहे इको बँक। ओके, इको बँकेने सुद्धा लोकल बँक ऑफिसरची रिक्रुटमेंट काढली। मग लोकल बँक ऑफिसर हे कशाच्या धर्तीवर हे जे काही पोस्ट आहे ही पोस्ट क्रिएट करण्यात आलेली आहे, तर हे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सर्कल बेस ऑफिसरची रिक्रुटमेंट केल्या जाते, त्याच धर्तीवर ही लोकल बँक ऑफिसर रिक्रुटमेंट करण्यात आलेली विद्यार्थी मित्रांनो। मग आता या लोकल बँक ऑफिसर बद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे। तर लोकल बँक ऑफिसर यासाठी अप्लाय करण्यासाठी ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय करणार आहात त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला रीडिंग करता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे आणि तुमचे इंटरव्ह्यू सुद्धा ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय करणार आहात त्याच स्टेटच्या लँग्वेज मध्ये काय होईल तुमचा इंटरव्ह्यू होईल। कारण मागे काही विद्यार्थ्यांनी इंडियन बँक ऑफिसरचं लोकल बँक ऑफिसरचा इंटरव्ह्यू दिला तर त्याचा इंटरव्ह्यू जो आहे तो कशामध्ये घेतला तर मराठीमध्ये घेतला विद्यार्थी मित्रांनो। आणि पुन्हा या पोस्टचं एक स्पेसिफिकेशन असं आहे विद्यार्थी मित्रांनो, लोकल बँक ऑफिसर ज्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट मिळाली, ज्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग मिळाली त्या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 12 वर्ष जॉब करावा लागतो एका सर्कलमध्ये। ओके, म्हणजे ते सर्कल तुम्हाला 12 वर्ष तुम्हाला लेफ्ट करता येत नाही, 12 वर्ष त्या सर्कल सोडून दुसऱ्या सर्कलमध्ये जाता येत नाही, किंवा ज्या वेळेस तुमचं प्रमोशन होईल त्याच वेळेस तुम्हाला ते सर्कल जे आहे ते चेंज करता येतं, तोपर्यंत सर्कल चेंज करता येत नाही। म्हणजे सरळ सरळ एसबीआयचा सीबीओ आणि पब्लिक सेक्टर बँकाचा एलबीओ जवळपास ऑलमोस्ट सेम आहे विद्यार्थी मित्रांनो। मग या ठिकाणी आता या बँका ज्या आहे या बँका एलबीओची रिक्रुटमेंट करताय, तर भविष्यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरची रिक्रुटमेंट कमी होईल का हे आपण आज सांगू शकत नाही, परंतु या ऑफिसर रिक्रुटमेंटचा निश्चितच भविष्यातला जे काही प्रोबेशनरी ऑफिसरची रिक्रुटमेंट होईल त्याच्यावर थोडाफार परिणाम होईल विद्यार्थी मित्रांनो। कारण एसबीआयने सीबीओची रिक्रुटमेंट करणं लावली, सीबीओची रिक्रुटमेंट जेव्हा करायला लागले तर त्यावेळेस नक्कीच त्याचा पीओच्या ॲडव्हर्टाइजवर परिणाम आपल्याला झालेला दिसतोय। ओके, दरवर्षी पीओच्या जवळपास 2000 वॅकन्सी येत होत्या, परंतु या वर्षी एसबीआय पीओच्या जवळपास 600 वॅकन्सीज आल्या। तर मग पब्लिक सेक्टर बँकामध्ये सुद्धा हाच पायंडा पुढे रुजू होईल का हे आपल्याला येत्या प्रोबेशनरी ऑफिसरची जी की समजा नोटिफिकेशन येईल त्यामध्ये आपल्याला डिटेल्स वॅकन्सी बद्दल माहिती येईल, त्यावेळेसच आपल्याला समजेल। आज फक्त आपण प्रिडिक्ट करू शकतो, असं होऊ शकतं तसं होऊ शकतं, हे डिपेंड करतं। मग जे विद्यार्थी सध्या बँकिंगची प्रिपरेशन करतायत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या इको बँकेच्या ऑफिसर लोकल बँक ऑफिसरच्या रिक्रुटमेंटसाठी अप्लाय करा। या ठिकाणी तुम्हाला मी पुन्हा एक गोष्ट सांगेल की या ठिकाणी फक्त एकच एक्झाम आहे आणि इंटरव्ह्यू आहे। या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम देण्याची गरज नाहीये, लेटर रायटिंग नाहीये, एसे रायटिंग नाहीये, प्रिसाइज रायटिंग नाहीये, फक्त सिंगल एक्झाम द्यायची आहे आणि इंटरव्ह्यू द्यायचा आहे। आणि जसं बँकेचा प्रोबेशनरी ऑफिसर असतो त्याच लेवलचा हा जॉब तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, सॅलरी सुद्धा त्याच पद्धतीची आहे। क्लियर आहे? तर हे मी पार्श्वभूमी सांगितली एलबीओची आणि सीबीओची। आता इथून पुढे मी तुम्हाला ही रिक्रुटमेंट जी आहे या रिक्रुटमेंटसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, एज लिमिट काय आहे, नंतर एक्झाम सेंटर कोणकोणते आहे, नंतर या एक्झामसाठी सब्जेक्ट जे आहे त्या सब्जेक्टचं मार्क वाईज वेटेज कसं आहे, नंतर तुम्ही ज्या स्टेटला अप्लाय करणार आहात त्या स्टेटला कोणती लोकल लँग्वेज कंपल्सरी आहे, या सगळ्या गोष्टी मी 1 बाय 1 तुम्हाला क्लिअर करणार आहे। त्याकरता व्हिडिओ जो आहे तोपर्यंत शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे, बघितल्यानंतर लाईक करायचं आहे आणि जे बँकिंगची प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यापर्यंत या ॲडव्हर्टाइजची इन्फॉर्मेशन तुम्हाला रीच करायची आहे, शेअर करायची विद्यार्थी मित्रांनो, आणि शेवटी हक्काचा लाईक तुम्हाला करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, तर या एक्झामचं क्वालिफिकेशन काय लागतं, ऍप्लिकेशन कधीपासून स्टार्ट झालेले आहे, एक्झाम पॅटर्न कसा आहे, सॅलरी कशी आहे, नंतर एज लिमिट काय लागतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 1 बाय 1 मी इथे क्लिअर करतोय।
विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हर्टाईज जे आहे सकाळी आली आज. ओके, ॲप्लिकेशन चालू झालेले आहे. 16 जानेवारी 2025 पासून तुम्ही साधारणतः 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, 16 जानेवारी 2025 ते 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत, एक मिनिट, 16 जानेवारी 2025 पासून तर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते साधारणतः 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत करता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर ह्या ॲप्लिकेशनच्या डेट आहे. या डेट मध्ये तुम्हाला अप्लाय करायचे. जे जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी सगळ्यांनी अप्लाय करा. या ठिकाणी फक्त सिंगल एक्झाम आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. नंतर या ठिकाणी वॅकन्सीज जे आहे, महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या वाट्याला किती आहे, गुजरातच्या वाट्याला किती आहे, एमपीच्या वाट्याला किती आहे, यूपीच्या वाट्याला किती आहे, या सगळ्या वॅकन्सीचं इथं त्यांनी जे काही कॅटेगराईज आहे ते करून दिलेलं आहे. एससी कॅटेगरीच्या, एसटी कॅटेगरीच्या, ओबीसी कॅटेगरीच्या, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या, अनरिझर्व आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी वाल्यांच्या टोटल इंडियाचा जर विचार केला तर 250 वॅकन्सीज. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या वाट्याला आहे 70. आपण महाराष्ट्राचाच विचार करू. आता महाराष्ट्राच्या वाट्याला 70 वॅकन्सीज म्हणजे जवळपास आपल्याला, जर आपण 250 पैकी 70 म्हणजे विचार केला तर 1/3 वॅकन्सीज महाराष्ट्राच्या वाट्याला आहे विद्यार्थी मित्रांनो. मग या ठिकाणी महाराष्ट्राला जर अप्लाय करायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज आहे मराठी येणं कंपल्सरी आहे. त्या ठिकाणी बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे. ओके, आणि समजली पाहिजे. मग कॅटेगरी वाईज जर विचार केला महाराष्ट्राचा तर एससी कॅटेगरीला 10, एसटीला 5, ओबीसीला 18, ईडब्ल्यूएसला 7 आणि जनरल कॅटेगरीच्या 30 वॅकन्सीज आहे. आणि व्हीआय, एचआय यांच्यासाठी एक वॅकन्सीज आहे. मी अदर स्टेटचं या ठिकाणी एक्सप्लेन करणार नाही. बाकी तुम्ही जे काही डिटेल नोटिफिकेशन आहे ते डिटेल नोटिफिकेशन तुम्ही बघून घ्यायचं. बाकी ज्या स्टेट जे आहे तुम्हाला इतर स्टेटमधून अप्लाय करायचं असेल तर मी महाराष्ट्राचं या ठिकाणी काय करतोय तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग सर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं? या ठिकाणी कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन जे आहे 3 वर्षाचं किंवा 4 वर्षाचं, BA असेल, बीकॉम असेल, BSc असेल, BA असेल, B.Pharm असेल. ओके, 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन 8 वर्षात केलेलं असेल, 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन 5 वर्षात केलेलं असेल, YCMचा ग्रॅज्युएट असेल किंवा इग्नोचा ग्रॅज्युएट असेल, हे सगळे ग्रॅज्युएट विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. फक्त मिनिमम क्रायटेरिया काय आहे की रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीचं ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे, हे लक्षात घ्या. फक्त ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. कॅन्डिडेट मस्ट possess valid marks sheet, degree certificate and indicate the percentage of marks obtained in graduation while registering for the positions. ओके, यांनी सांगितलं फॉर्म भरत असताना तुम्हाला काय करायचे, जे काही समजा पर्सेंटेज आलेले आहे ते पर्सेंटेज व्यवस्थित तुम्हाला टाकायचं आहे. परंतु एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, फक्त ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, 1/1/2025 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. क्लिअर आहे? तर एज्युकेशनचा मुद्दा तुमचा मी इथे क्लिअर केला. नंतर एज लिमिट काय आहे, जे काही विद्यार्थी समजा जनरल कॅटेगरीचे आहे, ओबीसी कॅटेगरीचे आहे, एससी कॅटेगरीचे आहे, एसटी कॅटेगरीचे आहे, यासाठी मिनिमम वय वर्ष सिमिलर आहे सगळ्यांसाठी. मिनिमम वर्ष जे आहे ते आहे 20 वर्ष. 20 वर्ष कमीत कमी कंप्लीट पाहिजे 1/1/2025 पर्यंत सर्व कॅटेगरीसाठी. आणि जे काही जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे उमेदवार आहे यांच्यासाठी 30 वर्षापेक्षा जास्त नको. आणि ओबीसी साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन असतं जास्त आणि 5 वर्षाचं एससी एसटी साठी रिलॅक्सेशन असतं एज मध्ये. आणि जे पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी जे आहे यांच्यासाठी 40 म्हणजे 10 वर्षाचं रिलॅक्सेशन असतं विद्यार्थी मित्रांनो. तर एज लिमिट मिनिमम 20 आणि मॅक्झिमम 30. नंतर रिलॅक्सेशन मी तुम्हाला सांगितलं 3 वर्ष ओबीसी साठी, एससी एसटी साठी 5 वर्ष आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी साठी 10 वर्ष रिलॅक्सेशन असतं. तर 1/1/2025 पर्यंत मिनिमम वय किती लागतं आणि मॅक्झिमम वय किती लागतं हे गोष्टी मी इथे क्लिअर केल्या विद्यार्थी मित्रांनो. मग सर या ठिकाणी फीस किती आहे, या ठिकाणी जे की जनरल कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी आहे यांच्यासाठी 850 रुपये फीस आहे. किती? 850. या ठिकाणी जीएसटी सुद्धा इन्क्लूड आहे. आणि जे की एससी एसटी कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी 175 फीस आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर
ऍप्लिकेशन फीसचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी मी क्लिअर केला. तर ऍप्लिकेशन फीस जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस यांच्यासाठी 850, SC ST PWD यांच्यासाठी आहे 175 रुपये. ओके. नंतर सर एक्झाम सेंटर कोणकोणते आहे? एक्झाम सेंटर जे आहे आपल्याला नाशिक उपलब्ध आहे का? तर आहे विद्यार्थी मित्रांनो. एक्झाम सेंटर जे आहे ते आहे अकोला, छत्रपती संभाजीनगर, नंतर कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक उपलब्ध आहे का? आहे. नाशिक आहे. एक्झाम सेंटर नाशिक आहे, त्यामुळे सगळ्यांनी फॉर्म भरा. आता एक्झाम कधी होणार आहे हे त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं नाहीये. एक्झामच्या डेट जे आहे ते म्हटले की आमच्या वेबसाईटवर जे आहे आम्ही एक्झामच्या डेट जे आहे अनाऊन्स करू. त्याकरता विद्यार्थ्यांनी आमच्या वेबसाईटला सतत व्हिजिट देत राहा. एक्झामचं तुमच्या मेल चेक करत राहा किंवा मेसेज चेक करत राहा. त्याच्यावर एक्झामचा डेट आम्ही काय करू? अनाऊन्स करू. त्यामुळे एक्झामचा डेट त्यांनी नोटिफिकेशन मध्ये दिलेला नाहीये. तर एक्झाम सेंटर नाशिक आहे विद्यार्थी मित्रांनो. मग सर एक्झामचा पॅटर्न कसा आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. सिंगल एक्झाम आहे, इथे प्री एक्झाम देण्याची गरज नाहीये. डायरेक्ट एक एक्झाम द्यायची आणि इंटरव्ह्यू द्यायचा आणि याच्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मग या ठिकाणी सब्जेक्ट कोणते आहे, नंतर या ठिकाणी एक कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहे या ठिकाणी मी क्लिअर करून देतो. रिझनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड हा जो सब्जेक्ट्स आहे या ठिकाणी नंबर ऑफ क्वेश्चन 45 आहे, मार्क 60 आणि टाइम दिलेला आहे 60 मिनिट्स. ओके. नंतर या ठिकाणी जनरल अँड इकॉनॉमी अँड बँकिंग अवेअरनेस नंबर ऑफ क्वेश्चन 40, मार्क 40, टाइम जो आहे दिलेला 35 मिनिट्स. नंतर डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन जे आहे या ठिकाणी नंबर ऑफ क्वेश्चन 35, मार्क 60 आणि टाइम दिलेला आहे 45 मिनिट्स. ओके. नंतर इंग्लिश लँग्वेज जे आहे या ठिकाणी 35 क्वेश्चन्स 40 मार्क्स आणि टाइम दिलेला आहे 40 मिनिट्स. टोटल 155 क्वेश्चन आहे, 200 मार्क आहे आणि टाइम दिलेला आहे 180 मिनिट्स. पेपर 2 लँग्वेज मध्ये उपलब्ध असेल. या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश या ठिकाणी दिलेला आहे, इंग्लिश अँड हिंदी या 2 लँग्वेज मध्ये पेपर उपलब्ध असेल. पेपर ऑब्जेक्टिव्ह असेल. या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह पेपर नाहीये. ओके. लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग करण्याची गरज नाहीये. मग या एक्झामचं वेटेज जे आहे, आता या एक्झामचं वेटेज जे आहे ते असणारे 80% आणि इंटरव्ह्यूचं वेटेज जे आहे ते असणारे 20% आणि याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होणारे विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर ऑब्जेक्टिव्ह टेस्टचं जे आहे वेटेज 80% आणि इंटरव्ह्यूचं वेटेज जे आहे ते असणारे 20%. तर हा सिंगल ऑनलाईन एक्झामचा पॅटर्न जो आहे तो या ठिकाणी मी क्लिअर केला विद्यार्थी मित्रांनो. तर हा एक्झामचा पॅटर्न आहे. ओके. नंतर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार या ठिकाणी तुम्हाला सिंगल ऑनलाईन एक्झाम द्यायची आहे. सिंगल ऑनलाईन एक्झाम द्यायची, त्याचा पॅटर्न मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केला. नंतर याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि लास्टला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यायची आहे, LPT. ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय केलं आहे त्या स्टेटची टेस्ट त्या स्टेटची लोकल लँग्वेज टेस्ट तुमची होईल. त्यामध्ये महाराष्ट्राला तुम्ही जर अप्लाय केलं तर महाराष्ट्रातील मराठी जे आहे तुम्हाला बोलता येणं, लिहिता येणं, वाचता येणं या गोष्टी कंपल्सरी आहे. तर अशी झाली सिलेक्शन प्रोसेस विद्यार्थी मित्रांनो. ओके. मग या ठिकाणी जी काही एक्झाम्स आहे त्या एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का? आहे. तर निगेटिव्ह मार्किंग जे आहे 1/4 आहे. किती? 1/4. पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे 4 क्वेश्चन जर तुमचे रॉंग झाले तर 1 मार्क तुमचा काय होईल विद्यार्थी मित्रांनो? डिडक्ट होईल. ओके. तर निगेटिव्ह मार्किंग आहे एक्झामसाठी. नंतर पुढे तुम्हाला या ठिकाणी LPT बद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय. लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट बद्दल मी पहिल्यापासून बोलत आलेलो आहे की ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय करणार आहात त्या स्टेटची लँग्वेज येणं तुम्हाला कंपल्सरी आहे. काय सांगितलं? रीडिंग आलं पाहिजे, रायटिंग आलं पाहिजे, स्पीकिंग आलं पाहिजे. बरोबर आहे. ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय करणार आहात त्यांनी सांगितलं स्टेट अप्लाइड फॉर. ओके. कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड इन द ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी रिक्वायर्ड to qualify language proficiency test failing which they will not be allowed to appear for the personal interview. जर लोकल लँग्वेज तो फेल झाला तर त्याला पर्सनल इंटरव्ह्यूला अलाउ केला जाणार नाही. ओके. नंतर त्यांनी सांगितलं however candidates who produce 10th or 12th standard mark sheet certificate evidence having studied the specified local language of the applied state as one of the subject will not be required to undergo the language proficiency test. त्यांचं म्हणणं आहे जर 10वी किंवा 12वीला तुमचं ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय करता त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्ही शिकलेली असेल, जसं महाराष्ट्राची मराठी लँग्वेज तुम्ही 10वी पर्यंत शिकलेली असेल तर तुम्हाला
लोकल लँग्वेज प्रोफेशनल टेस्ट देण्याची गरज पडणार नाही. जसं SBI ला सुद्धा आहे तसंच या ठिकाणी सुद्धा LBO ला आहे युको बँकेच्या. म्हणजे जर 10वी आणि 12वी ला असेल तर डबल तुम्हाला लोकल लँग्वेजची टेस्ट देण्याची गरज नाहीये. ठीक आहे, तर हे झाला LPTचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो. मग पर्सनल इंटरव्ह्यूचं वेटेज कसं आहे? पर्सनल इंटरव्ह्यू जो आहे तुमचा लोकल लँग्वेज मध्ये घेतला जातो. सरळ सरळ मराठीमध्ये लोकल लँग्वेज मध्ये इंटरव्ह्यू तुमचा घेतला जातो, कारण याचं नावच आहे लोकल बँक ऑफिसर. ओके, तर जो पर्सनल इंटरव्ह्यू जो आहे यासाठी 100 मार्क असेल. किती? 100. आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झाम जी आहे ती असेल 200 मार्काची. राईट, मग 100 मार्काचा इंटरव्ह्यू असेल आणि मिनिमम क्वालिफाईंग मार्क जे आहे, जे जनरल EWS OBC कॅटेगरीचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी 40 मार्क जे आहे 100 पैकी नेसेसरी आहे. आणि जे SC ST आणि PWD कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी 35 मार्क नेसेसरी विद्यार्थी मित्रांनो. मग सिलेक्शनचा रेशिओ कसा असेल? सिलेक्शनचा रेशिओ जो आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. ऑनलाईन टेस्ट जे आहे, जी की ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे, त्यासाठी 80% वेटेज आहे आणि इंटरव्ह्यू साठी 20% वेटेज आहे. ठीक आहे, याच्यानुसार तुमचं सिलेक्शन ठरवलं जाईल आणि एकाच 3 विद्यार्थी बोलवलं जाईल. एका जागेसाठी किती? 3 विद्यार्थी. म्हणजे इंटरव्ह्यू साठी एकाच 3 बोलवलं जाईल आणि त्याच्यानंतर 3 मधून एक फायनल सिलेक्ट केलं जाईल. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर इंटरव्ह्यूचं वेटेज जे आहे आणि ऑब्जेक्टिव्हचं वेटेज जे आहे ते या ठिकाणी मी क्लिअर केलं. 80% ऑब्जेक्टिव्हला वेटेज आहे आणि 20% वेटेज जे आहे ते आहे इंटरव्ह्यूला. आणि सिलेक्शनचा रेशिओ जो आहे तो कसा आहे, तर एकाच 3 असेल. 3 कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाईल आणि त्याच्यातून एक सिलेक्ट केलं जाईल. क्लिअर आहे? तर ह्या पद्धतीने तुमचं पर्सनल इंटरव्ह्यू आणि सिलेक्शनचा रेशिओ जो आहे तो असा असेल या ठिकाणी. ठीक आहे, नंतर प्रोबेशनरी पिरियड किती असेल, तर 2 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड असेल. साधारणतः 2 वर्ष. द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी ऑन प्रोबेशन फॉर अ पिरियड ऑफ 2 इयर्स. 2 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड असेल. 2 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्ही बँकेचे परमनंट एम्प्लॉई होतात. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. नंतर सर्व्हिस आयडेंटिटी बॉन्ड. ओके, म्हणजे जॉबला लागल्यानंतर द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट अ सर्व्हिस आयडेंटिटी बॉन्ड अंडरटेकिंग टू सर्व bank for minimum period of 2 years or to pay the bank sum of 2 lakh. ओके, आता यांचं म्हणणं असं आहे, जॉब तुम्हाला लागल्यानंतर तुम्हाला मिनिमम 2 वर्ष त्या बँकेत जॉब करावाच लागेल. जर 2 वर्षाच्या अगोदर तुम्ही जॉब जो आहे तो लेफ्ट केला तर तुम्हाला 2 लाख रुपये त्या बँकेची नुकसान भरपाई भरून द्यावी लागेल. असं यांचं सर्व्हिस बॉन्डची कंडिशन आहे. ठीक आहे, जॉबला लागल्यानंतर 2 वर्षाच्या आत जर तुम्ही जॉब सोडला तर 2 लाख रुपये तुम्हाला त्या बँकेची नुकसान भरपाई करून द्यावा लागेल. ती तुमच्यावर खर्च करते. कशाची? की ट्रेनिंगची वगैरे सगळं रिक्रुटमेंट प्रोसेसची. त्याच्यामुळे ते 2 लाख तुम्हाला द्यावा लागेल जर 2 वर्षाच्या अगोदर तुम्ही जॉब सोडला तर. ओके, चला पुढे. सॅलरी कशी आहे? सॅलरी जी काही नॅशनल बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसरला आहे तीच सॅलरी या ठिकाणी आहे. ज्या काही सुविधा नॅशनल बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसरला आहे त्याच सुविधा या ठिकाणी इको बँकेच्या लोकल बँक ऑफिसरला आहे. सॅलरी पर मंथचा विचार केला, सगळ्या गोष्टीचा विचार केला तर 85,920 म्हणजे जवळपास 86,000 पर मंथ सॅलरी तुम्हाला जाते. याच्या व्यतिरिक्त डिअरनेस अलाउन्स असेल, नंतर HRA असेल, नंतर लीज अकॉमोडेशन असेल, CCA असेल, मेडिकल बेनिफिट्स असेल, अदर अलाउन्सेस असेल, नंतर रिक्विसाइट्स शॅल बी ऍडमिसिबल ॲज पर द प्रिव्हिलेंग रूल्स. ओके, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करते बँक. त्यामुळे सगळ्यांनी अप्लाय करा. आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं द सिलेक्टेड कॅन्डिडेट शॅल बी पोस्टेड विद इन द स्टेट अगेन्स्ट. ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय करणार आहात त्या स्टेटला तुम्हाला काय केलं जाईल? पोस्टिंग दिल्या जाईल. आणि सिलेक्टेड अप टू देअर प्रमोशन टू SMGS 4th और 12 years ऑफ सर्व्हिस. मी काय सांगितलं सुरुवातीला व्हिडिओच्या की तुम्हाला जेव्हा प्रमोशन होईल SMGS 4th लेवलला त्यावेळेसच तुम्हाला तुमचं सर्कल चेंज करता येईल किंवा 12 वर्ष तुमचे त्या सर्कलमध्ये झाल्यानंतरच तुम्हाला सर्कल चेंज करता येईल. अशा पद्धतीने त्यांनी नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे आणि बँकेची पॉलिसी आहे. ठीक आहे, तर हे झालं सॅलरीच्या बाबतीत. आणि सर्व्हिस जे आहे तुम्हाला किती वर्ष एका सर्कलमध्ये करावं लागेल त्याच्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केलं विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं आहे तर ऍप्लिकेशन तुम्हाला इको बँक या वेबसाईटवर जायचं आहे, ecobank.com.in. ऍप्लिकेशन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला रिक्वायर्ड आहे? एज्युकेशन क्वालिफिकेशन, डेट ऑफ बर्थ, ईमेल ID, मोबाईल नंबर, ID प्रूफ. कोणकोणते तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे? फोटोग्राफ,
सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला, जी नवीन बॅच जी आहे आपली, छोटीशी अनाउन्समेंट आहे. आजपासून म्हणजे 16 जानेवारी 2025 पासून दुपारी 11:30 ते 4 या वेळेमध्ये आपली नवीन बॅच जी आहे ऑफलाईन साकार एज्युकेशन नाशिक गंगापूर रोड या ठिकाणी चालू झालेली आहे. जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहे त्यांनी या ठिकाणी आपल्याला डेमो लेक्चर करायला यायचे. 3-4 दिवस डेमो लेक्चर फ्री आहे. जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहे त्या विद्यार्थ्यांनी डेमो लेक्चर अटेंड करायचंय आणि तुम्हाला आवडल्यास नक्की ऍडमिशन करायचं विद्यार्थी मित्रांनो. आता काल परवा रिझल्ट लागला, कालच रिझल्ट लागला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड जो आहे याच्यामध्ये जवळपास आपले 20 ते 22 विद्यार्थी फायनल सिलेक्ट झालेले विद्यार्थी मित्रांनो. आता या विद्यार्थ्यांनी बँकिंगसाठी ऍडमिशन घेतलं, परंतु एक्झाम आली महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डची आणि पूर्ण IBPS पॅटर्न होता. त्याच्यामुळे आपले जे काही कॉमर्सचे विद्यार्थी आहे जवळपास 20 ते 22 विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्शन झालेले आहे. मग ज्या ज्या एक्झाम्स येतील त्या एक्झामचे फॉर्म भरत चाला आणि प्रिपरेशन कंटिन्यू करा विद्यार्थी मित्रांनो. जे जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत ते आमच्यासाठी संपर्क साधू शकता, आमच्यासोबत संपर्क साधू शकतात आणि बॅचला इथे एनरोल होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. लक्षात ठेवा, पुन्हा एकदा रिपीट करतो, 16 जानेवारी 2025 ला आपली बॅच जी आहे सकाळी 11:30 ते दुपारी 4 पर्यंत या बॅचचा टाइम असेल. 3 लेक्चर होतील डेली. यामध्ये लॉजिकल रिजनिंग असेल, मॅथ्स असेल, इंग्लिश असेल आणि संडेला मेगा सेशन असेल जनरल अवेअरनेसचं. ओके, पूर्णपणे तुमची तयारी करून घेतलं जाईल. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत तुम्हाला या बॅचेसचा बेनिफिट्स तुम्हाला घेता येईल विद्यार्थी मित्रांनो. सगळ्या पद्धतीने तुमची प्रिपरेशन करून घेतलं जाईल. त्याकरता इंटरेस्टेड कॅन्डिडेटने काय करायचे, एकदा नक्की व्हिजिट द्यायची साकर एज्युकेशन नाशिकला. ठीक आहे. नंतर जे काही नवीन विद्यार्थी असतील आपल्या यूट्यूब चॅनलला त्यांनी आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे आणि लोकांपर्यंत आपल्याला शेअर करायचं विद्यार्थी मित्रांनो. नंतर जे आपलं टेलिग्रामला अजून सुद्धा जॉईन नसतील त्यांनी टेलिग्राम जे आहे ते जॉईन करायचं विद्यार्थी मित्रांनो. नंतर इंस्टाग्रामचं आपलं पेज आहे ते इंस्टाग्रामचं पेज सुद्धा तुम्ही फॉलो करायचं आहे. नंतर व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा आपण इन्फॉर्मेशन टाकत असतो, तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन होऊन जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचं आहे आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे. पुन्हा येईल तुमच्या भेटीला नेक्स्ट रिक्रुटमेंट न्यूज घेऊन. तोपर्यंत थँक्यू.